नमस्कार प्रेक्षकांनो. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की एजेच्या तिन्ही सुना त्यांच्या नवऱ्याच्या म्हणण्यावरून आजीला घेण्यासाठी लीलाच्या घरी येतात. कारण त्यांना तिघींना त्यांचे नवरे म्हणतात, तुम्हीच लीलाला घराबाहेर काढलं आणि त्यामुळेच आजी आज घरातून निघून गेली आहे. तर आता तुमचंच काम आहे की आजीला परत या घरात आणणं, नाहीतर तुम्हीसुद्धा या घरातून निघून जा. आणि म्हणून त्या तिघी ठरवतात की आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, आपल्याला आजीला आणि सोबतच लीलाला सुद्धा या घरात आणावंच लागेल. आणि त्यासाठी रात्रीचंच त्या लीलाच्या घरी निघतात. इकडे आता कालिंदी तिच्या घरात हॉलमध्ये कपड्यांच्या घड्या करत असते. तेवढ्यात तिला बाहेर लाईट दिसतो. बघते तर काय, एक गाडी आलेली आहे आणि त्यातून तिला एजेच्या तिन्ही सुना उतरताना दिसतात. हे पाहून तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, देवा तू तर चमत्कारच केला, या तिघी चक्क इथे आल्या आहेत. आता मी यांची मज्जा नक्कीच घेणार, यांचा अपमान करणार, असा ती विचार करते. त्या तिघी आता दाराजवळ येतात आणि दार वाजवतात. पण कालिंदी मुद्दामून लवकर दार उघडतच नाही, तिला त्यांची मज्जा घ्यायची असते. दार वाजलेलं पाहून रेवतीसुद्धा बाहेर येते आणि ती म्हणते की आई तू दार का उघडत नाही आहेस, मी उघडू का? पण कालिंदी तिलासुद्धा आत पाठवते आणि स्वतः मात्र लवकर दार उघडत नाही. ती सोफ्यावर सगळीकडे कपडे पसरवून ठेवते जेणेकरून त्यांना बसता येणार नाही. आणि नंतर ती दार उघडते. त्या तिघी आता म्हणतात की आजी कुठे, आम्हाला आजीशी बोलायचं आहे, आम्ही आजीला न्यायला आलो आहे. त्यावर कालिंदी म्हणते की फक्त आजीला न्यायला आला आहात तुम्ही? त्यावर दुर्गा म्हणते की नाही, आम्ही लीलालासुद्धा घ्यायला आलो आहेत. कारण आजीची तशी अट आहे ना की त्या एकट्या येणार नाहीत, लीलासोबतच घरी वापस येणार आहेत. पुढे आता कालिंदी म्हणते की आता काही मला तुम्हाला घरात घ्यायची इच्छा नाही आहे, त्यामुळे तुम्ही सकाळी या. आणि त्यांच्या तोंडावर दार बंद करून टाकते. हे पाहून त्या तिघींना खूप राग येतो, पण त्यांना त्यांचा राग कंट्रोल करावा लागतो आजीसाठी. त्यानंतर त्या तिघी परत दार वाजवतात आणि दार वाजवत राहतात. आता कालिंदीला वाटतं की ह्या जर अशाच दार वाजवत राहिल्या तर आजीसुद्धा बाहेर येतील आणि लीलासुद्धा बाहेर येईल. त्यामुळे ती स्वतःच जाऊन दार उघडते आणि त्यांना म्हणते की तुम्ही अजून इथेच आहात, काय चिवट आहात हो तुम्ही तिघी, तुम्हाला सकाळी या म्हणलं तरी इथेच दार वाजवत बसला आहात. आणि शेवटी ती त्यांना घरात बोलवते आणि म्हणते जिथे जागा भेटेल तिथे बसून जा. त्या तिघी बघतात तर सोफ्यावर सगळीकडे कपडे पसरलेले असतात आणि म्हणतात की हे सगळं ही बाई मुद्दामून करत आहे. कालिंदी आता आजीला आणि लीलाला बाहेर बोलावून आणते. त्या तिघी न्यायला आल्या आहेत हे पाहून आजीला तर खूप आनंद होतो. दुर्गा म्हणते की आजी चला, आम्ही तुम्हाला न्यायला आलो आहोत आणि लीलाला सुद्धा. आजी लगेच लीलाला म्हणते की लीला चल आवर, आता आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. पण तेवढ्यात कालिंदी म्हणते की नाही, मी लीलाला तुमच्यासोबत पाठवू शकत नाही. त्यावर दुर्गा म्हणते की ठीक आहे आजी, तर तुम्ही आमच्यासोबत चला. पण आजी नकार देतात, कारण आजी म्हणतात की माझी एक अट आहे, मी येणार तर लीलाला घेऊनच येणार, लीलाशिवाय मी त्या घरात आता परत येणार नाही. आजी कालिंदीला म्हणतात की तुमची मुलगी आता सासरी जात आहे तर तुम्ही का अडवत आहात, तुम्ही का मनाई करत आहात? त्यावर कालिंदी म्हणते की बघा ना, आता या तिघी तर घ्यायला आल्या आहेत, पण जर उद्या तिथे गेल्यावर एजेने जर लीलाला घरात घेण्यास नकार दिला तर परत लीला कुठे जाईल? त्या दिवशी तरी आम्ही सोबत होतो, आमचा अपमान करत आम्हाला धक्के देऊन बाहेर काढलं, पण आम्ही लीलाच्या सोबत होतो. आज जर परत असं केलं एजेने तर लीला तर एकटी पडेल. त्यामुळे जोपर्यंत एजे लीलाला इथून घेऊन जात नाही तोपर्यंत मी काही लीलाला तिकडे पाठवणार नाही, असं कालिंदी स्पष्ट शब्दात सांगते. आजीला सुद्धा कालिंदीचं म्हणणं पटतं आणि त्या म्हणतात की ठीक आहे, बरोबर आहे, अभिरामनेच यायला पाहिजे आणि आम्हाला दोघींना इथून न्यायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर आता तिघी सुना तिथून निघून जातात. त्या तिघी गेल्यानंतर मात्र आजी कालिंदीला परत बोलतात आणि म्हणतात की मी तर तुम्हाला शब्द दिला होता की जोपर्यंत लीलाला घ्यायला येत नाही तोपर्यंत मीही त्या घरात जाणार नाही, आणि जाणार तर लीलासोबतच जाणार. मी माझा शब्द पाळला, पण तुम्ही का मनाई केलीत? त्यावर कालिंदी म्हणते की अहो मला खरंच काळजी वाटत आहे लीलाची, लीलाने त्या घरात जावं तर सन्मानाने जावं आणि तिचा संसार सुखाचा व्हावा, एक आई म्हणून मला असंच वाटतं ना, आणि माझी काळजी तर बरोबर आहे ना. आजीला सुद्धा कालिंदीचं म्हणणं पटतं. इकडे आता एजे आईचा फोटो घेऊन विचार करत बसलेला असतो आणि म्हणत असतो की आई हे सगळं तू का करतेस, तू का घरातून निघून गेलीस?
मला माहिती आहे की तुझा देवावर खूप विश्वास आहे आणि त्याने दिलेल्या संकेतानुसारच सगळं तू करत आहेस, पण तरीसुद्धा तुला हे बरोबर वाटते का? असं बोलत असतानाच त्याची तिन्ही मुलं तिथं येतात आणि एजेला सांगतात की या तिघीमुळेच लीला या घरातून गेली आहे आणि म्हणूनच हे सगळं घडत आहे, म्हणूनच आजीसुद्धा घर सोडून गेल्या आहेत. तर आता आम्ही या तिघींना त्यांची चूक सुधारण्यासाठी परत लीलाच्या घरी पाठवलं आहे. आता त्या आजीला आणि लीलाला दोघींनाही घेऊन परत येतील. हे ऐकल्यानंतर एजे म्हणतो की किती भाग्यवान आहे ना मी की मला अशा सुना भेटल्या आहेत. त्यांच्या मनाविरुद्ध या घरासाठी त्या काहीही करतात. चला आता आपण खाली जाऊया, त्या तिघी आईला घेऊन येतीलच. तर आपल्याला तर माहीतच आहे आता पुढे एजे लीलाच्या घरी लीलाला आणि आजीला घेण्यासाठी येणार आहेत आणि सन्मानाने ते लीलाला त्यांच्या घरी नेणार आहेत आणि कांकण सोडवण्याचा कार्यक्रमसुद्धा लीलाच्या घरी पार पडणार आहे. हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.